रुणवाल गार्डनचं नाव आम्ही पूर्वीपासून ऐकलं होतं, पण इथे आल्यानंतर आणखीनच चांगलं वाटलं. कारण 10 ते 11 म्हणजे 14 गार्डन्स आहेत, प्लस तुमचं 11 एकरचं गार्डन आहे. सगळ्या सोयी आहेत इथे. म्हणजे मार्केट होणार आहे, ऑफिसेस पुन्हा होणार आहे, तुमचे कमर्शियल प्लेसेस आहेत, जे घरगुती जे सामान लागते सगळं इथे मिळणार, अवेलेबल होणार आहे. त्यामुळे इथे राहणं जास्त चांगलं आहे. स्वतः आता सिनियर सिटीजन झालोय, त्याच्यामुळे मलाही इथे फिरायला वगैरे चांगलं आहे, गार्डन वगैरे. रुनवाल गार्डन के बारे में मैं ये कहना चाहूंगी कि इट्स अ वंडरफुल प्रोजेक्ट व्हाट रुनवाल हैज कम अप विद इन द सिटी ऑफ डोंबिवली एंड उसके साथ जो कनेक्टिविटी है वेयर इट इज कनेक्टिंग द नवी मुंबई एज वेल एज थाने एंड कल्याण. सो दिस इज बीन प्रॉपरली प्लेस्ड आउट ओवर हियर इन डोंबिवली. रुनवाल गार्डन मध्ये आल्यानंतर सगळ्यात एक चांगली गोष्ट ही आवडली की गार्डन म्हटल्यावर ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, झाडांची, ऑक्सिजनची, ती इथे आम्हाला पुरेपूर मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि जेव्हा मी इथे व्हिजिट केलं आणि जो कन्सेप्ट आम्ही समजून घेतला की इथे पूर्ण गार्डन, जे 14 प्रकारचे गार्डन आपण इथे आहेत दिलेले, तर त्यामुळे मी ऍक्च्युली खूप हॅपी झाले आणि मुलांनाही इथे खूप आवडेल या दृष्टीने आम्ही फ्लॅट इथे बुक केला. आणि मग आम्ही इथे आल्यानंतर त्यांचे काही सॅम्पल फ्लॅट्स होते, तर तेही आम्ही बघितले. त्यामुळे मला कामाची जी क्वालिटी आहे, जी कन्स्ट्रक्शनची क्वालिटी, ती सुद्धा कळली. त्यामुळे म्हणजे आम्हाला एक एक प्लस पॉइंट त्याच्यामध्ये सापडत होते. आम्ही जेव्हा हे प्रोजेक्ट बघितलं, म्हणजे बुकिंग करण्याच्या अगोदर जेव्हा आम्हाला ब्रीफ दाखवण्यात आलं, ते खूप इम्प्रेसिव्ह वाटले. कारण की जनरली लँड जेव्हा डेव्हलप होते तेव्हा एक 30% किंवा 20% त्याच्यामध्ये ओपन स्पेस सोडला जातो. परंतु रुनवाल गार्डन मध्ये आपण बघितलं तर जवळपास 60% ओपननेस आहे. वसई, विरार आणि अलिबाग जे काही हाकेच्या अंतरावरती पोहोचू शकाल बिकॉज ऑफ मल्टीमोडल कॉरिडोर. मैं ले रहा हूँ टाउनशिप में, तो मुझे पता है मैं टाउनशिप में ले रहा हूँ, तो मुझे सब कुछ मेंटेन चाहिए. तो उसके लिए तो मेंटेन इज कंपलसरी. एप्रिसिएशन तो आप सबके सामने है कि 2019 में क्या रेट्स है और आज क्या रेट्स है. बहुत अच्छा हाइक मिला उसमें मुझे. और प्रॉपर्टी है, प्रॉपर्टी तो कभी नुकसान नहीं देती.